पण सगळ्यांनी 2 मिनिटं ऐकून घ्या. स्वतः कुमार आपल्याचे 2 शब्द बोलतात. चांगल्या कामासाठी लोक एकत्र येत नाहीत असा आमचा अनुभव आहे. परंतु आता तुमच्या गावामध्ये अजून गाव पण शिल्लक आहे, म्हणून तुम्ही ह्या चांगल्या कामासाठी एकत्र आलेले आहात. की त्या ज्याने गुरु केलेला आहे एका निष्पाप पोराला त्यांनी कारण नसताना संपवलेला आहे आणि नात्यातलाच आहे. हे सगळ्यात वाईट गोष्ट आहे. तुम्ही बघत असाल, वाचत असाल, गुन्हेगारांची मारामारी होते, सगळं होते, ठीक आहे, पण ह्या पोराचा काहीच दोष नसताना यानं मारलेला आहे. तर आता मी हे सगळे तुमची मंडळी सगळे माझ्याकडे आले होते, मी त्यांना सांगितलेलं आहे आम्ही काय प्रयत्न करतो आणि काय करणार आहे. तर आता आम्ही सगळे तपास यंत्रणा इथे अडकून पडतोय, धायरीमध्ये इथे अडकून पडतो. आजचा कार्यक्रम अंत्यविधीचा तुम्ही या ठिकाणी करून घेण्याबद्दल आता आम्ही बोललेलो आहे. ह्या लोकांना जास्तीत जास्त कायद्याप्रमाणे शिक्षा व्हावी यासाठी तुम्ही जर माझे कान नाक डोळे जर बनले, हात बनले, तर तुम्ही कुठं जर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन असेल तर आमच्या सगळ्या डीपीचे लोकांचे सगळ्यांचे नंबर आहेत, गोपनीयचे नंबर आहेत, आम्हाला कळवा. तुम्हाला कुठं वाटलं या ठिकाणी, कारण घरदार नातेवाईक सगळं शोधून झालेलं आहे आमचं. फक्त बाकी काही गोष्टी आहेत त्या सार्वजनिक बोलणार नाही. आम्ही कसा शोध घ्यायचा घेतो, आम्ही समर्थ आहोत. आम्ही त्यांना आणि सगळा तपास पारदर्शक होईल. तुमच्याकडे काही लोक आहेत, किशोर भाऊ आहेत, त्यांना प्रत्येक टप्प्यावर आम्ही थांबवून घेऊ. कुठलीही गोष्ट तुमच्यापासून लपून राहणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्याबद्दल तुम्हाला माहिती नाही म्हणून मी सांगतो की माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला या पोलीस स्टेशनला आहे, जाहिरी करायला मला माहिती नाही, त्या सार्वजनिक मला करता येणार नाही. त्या सगळ्यांना सांगितलेलं आहे. इथून बाहेर पडल्यानंतर, अंत्यविधीचा कार्यक्रम झाल्यानंतर माझे 50 पेक्षा जास्त पोलीस आणि बाहेरचे पोलीस असं मिळून आम्ही त्यांच्या शोधासाठी पुन्हा प्रयत्न करण्यात. माझ्या ऑलरेडी 5 टीम बाहेर होत्या रात्रभर, आम्ही रात्रभर बाहेर होतो. आता सुद्धा 3 टीम आहेत. परंतु आता ह्या कार्यक्रमात आणि इथं